नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 46 कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत। माझी उंची 13.5 आहे। मी 1 इंच मिक्स केलेला आहे। शोल्डरचे निम्मे करून घ्यायचे आपल्याला। इथे माझी गळा 10 इंच आहे, त्याच्यामुळे मी शोल्डरचे निम्मे जे निघले आहे त्याच्यामध्ये 2 इंच मी कमी करून जेवढा शोल्डर येत आहे तेवढा इथे टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार सेम हीच प्रोसिजर करायची आहे। जे तुमचं माप आहे तेच घ्यायचे फक्त। आणि आपला जेवढा शोल्डर निघलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स करून मुंड्याचा पॉइंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे। जो मुंड्याचा पॉइंट निघलेला आहे त्याच्यावरच छातीचं माप टाकणार आहोत आपण। ती रेषा ओढून घ्यायची आहे। छाती माझी 36 आहे, त्या चौथा भाग येतो 9 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। मुंड्याचा मागचा भागाचा गोलाई आपण 1.25 इंचावर देतो आणि पुढच्या मुंड्याची गोलाई आपण 1.25 इंचावर देतो। तुमचा जो काही गळा असेल तो त्याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स करून ते अंतर टाकून घ्यायचं आहे। मी खालच्या साईडने गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि वरच्या साईडने 2 इंच घेतलेली आहे। बॉक्स तयार करून घ्यायचं इथे आपल्याला। व्हिडिओ इथं खूप स्लो आहे, पण जे नवीन शिकणाऱ्यांसाठी फास्ट व्हिडिओ कळत नाही, त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप स्लो ठेवून बनवलेला आहे। खालच्या साईडने आपण कमरेचं माप टाकणार आहोत। जेवढी तुमची कंबर असेल त्याचा चौथा भाग काढायचा आहे। 1 इंच डाटसाठी घ्यायचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आलेले पॉइंट व्यवस्थित जोडून घ्यायचे। मुंड्याचा आकार द्यायचा आहे व्यवस्थित। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप जर कटिंग केली तर कटिंग एकदम परफेक्टच येणार। क्रॉसपट्टीसाठी मी पुढच्या साईडने 2 इंच, कमरेच्या साईडने 2 इंच असं अंतर टाकलेलं आहे। ती रेषा सरळ ओढून घ्यायची आपल्याला। पुढच्या साईडने मी 1.5 इंच वाढवून घेणार आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही। आणि सरळ रेषेवर 2.25 इंचाचं अंतर घेऊन मी गोलाईमध्ये आकार दिलेला आहे। हा आकार कटोरीसाठी असतो आणि आपण कटोरी कटिंग 6 इंचावर करणार आहे। बघा, 2 पॉइंट टाकून घेतलेले आहेत मी। गळ्याच्या साईडने 1 इंचावर घेतलेला आहे। जे 6 इंचाचे पॉइंट दिले होते ते सरळ रेषेत ओढून घ्यायचे आणि 1 इंचाचा जो पॉइंट दिला होता, बघा मी कसा बॉक्स तयार करून घेतलेला आहे तसं करायचं आणि व्यवस्थित कटोरीला गोल असा आकार द्यायचा आहे। गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। इथे आपली सगळी कटोरी ब्लाऊजची मार्किंग झालेली आहे। आता आपण कटिंग करून घेणार आहोत। पहिले आपला पाठीमागील भाग कटिंग होतो। मार्किंगवरनं व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे।
तर दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचेत आपल्याला. पहिले क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. कटोरी सेपरेट करून घ्यायची आहे. आणि पुढील मुंड्याचा भाग पण कट करून घ्यायचा आहे. फक्त कटोरी आणि क्रॉसपट्टी हे समोर ठेवून बाकीचे आता आपण आपल्याला इथे क्रॉसपट्टी पण वाढवून घ्यायची आहे. खालच्या साईडने शिलाई मार्जिनसाठी आपल्याला 1/2 इंच लागेल. त्याच्यामुळे खालच्या क्रॉसपट्टीला खालच्या साईडने 1/2 इंच वाढवायचं आहे आपल्याला. व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. मनाने अजिबात काहीच करायचं नाही इथे आपल्याला. आणि त्याच पॉईंटवर ठेवून आहे अशी क्रॉसपट्टी आपल्याला व्यवस्थित आखून घ्यायची आहे. कुठेच कमी कुठेच जास्त नाही करायचं. फक्त खालच्या साईडने आपली 1/2 इंचाची क्रॉसपट्टी वाढलेली आहे. व्यवस्थित कट करून घ्यायची आहे क्रॉसपट्टी. आता आपण कटोरी वाढवणार आहोत. पेपरवर पण कटोरी व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. कटोरी पण आपल्याला आहे अशीच आखून घ्यायची आहे. व्यवस्थित सगळी मार्किंग करून घ्यायची कटोरीची. व्यवस्थित आपली मार्किंग झालेली आहे. वरच्या साईडने 1/2 इंच हुकलूकसाठी आपण हे 1/2 इंच घेत असतो. खालच्या साईडने आपल्याला 1.5 इंच, दोन्ही साईडने 1.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे. कटोरीचा मध्य काढायचा आहे. आणि जो मध्य येईल त्या मध्यापासून खाली 1.5 इंच. इथे माझं थोडासा व्हिडिओ दिसत नाहीये, पण तुम्हाला पुढे कळेलच. इथे पण आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आहे. जे पॉइंट निघले आहेत त्याचे जोडून घ्यायचे. इथे तुम्हाला जर व्हिडिओ समजला नसेल कटोरी वाढवायचा, तर आपल्या चॅनलवर कटोरी कशी वाढवायची हा पण व्हिडिओ अपलोड आहे. कटोरीला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. ही आपली मेन कटोरी तयार झालेली आहे. रेषेवरने व्यवस्थित कटोरी कट करून घ्यायची आहे. कटोरीचा मधला टक्स कसा द्यायचा हे आपण स्टिचिंग करताना
आपल्याला कळेलच. बघा ही अशी कटोरी चेक करून घ्यायची आहे. पुढच्या साईडनी बघा एवढं अर्धा इंचाचं मार्जिन शिल्लक राहिलं पाहिजे, तरच आपली कटोरी व्यवस्थित कटिंग झाली असं मान्य केलं जातं. आता आपण पाठीमागील गळा जो कटिंग करायचा राहिला होता तो आखून घेणार आहोत. आपला जो गळा असेल तो टाकायचा आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. बॉक्स तयार करून घेऊन व्यवस्थित आकार द्यायचा आहे आपल्याला. इथे आपलं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग तयार आहे. आता आपण बाही कटिंग करून घेणार आहोत. हे साईडला ठेवूयात आणि बाही कटिंग आपण करायला सुरुवात करूयात. बाही उंचीमध्ये मी 1 इंच वाढवून घेतलेले आहे शिलाई मार्जिनसाठी. व्यवस्थित रेषा ओढून घ्यायची बाही उंचीची. जेवढा काही दंडघेर असेल तो घ्यायचा आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायची आपल्याला. कॅप हाईटची रेषा मी 3.5 इंचावर राखून घेतलेली आहे. आपला जेवढा मुंडा आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये 3.5 इंच मिक्स करून जी कॅप हाईटची रेषा आलेली आहे त्याच्यावर आपल्याला अंतर मोजायचं असतं. इथे मी 3 इंच घेतलेला आहे. बघा 3.5 इंच मिक्स करून मी इथं पॉईंट दिलेला आहे. तिथून आतमध्ये आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. जे 3 इंचचं अंतर दिलं होतं ते आणि ते 1.5 इंचच्या अंतरावर क्रॉसमध्ये रेषा ओढून घ्यायची आहे. फिटिंगची रेषा पण ओढून घ्यायची आहे. तर थोडंसं गोलाईमध्ये आपण इथे आकार देणार आहोत. हा झाला पाठीमागील आकार. पुढील आकार आपण 1.5 इंचावर देणार आहोत. आपली बाही आखून झालेली आहे. आता आपण कटिंग करून घेणार आहोत. मार्किंगवरनंच व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. अशी बाही कटिंग केल्यानंतर कुठेच बाही कमी होत नाही. इथे आपली बाही कटिंग करून झालेली आहे. इथे आपलं 36 साईजचं पेपर कटिंग तयार झालेलं आहे. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात